मित्रांनो, आजच्या भागामध्ये खरंच खूप मोठ्या गोष्टीचा तमाशा झाला आहे. म्हणजे तसं सांगायला झालं तर आजचा भाग खरंच खूप छान दाखवण्यात आला आहे. नंदिनीने दीपकला त्याची लायकी दाखवून दिली आहे. तर गळ्यात पडणाऱ्या रम्याला झिडकारून टाकत पार्थने त्याचं प्रेम फक्त नंदिनीवरती असल्याचं सांगितलं आहे. त्यात वसुंधरा पार्थच्या लग्नाची पत्रिका फाडून खूप मोठा तमाशा मांडते. तर मानिनी अगदी रौद्रावतार धारण करत तिला चांगलंच खडसावते. ती वसुंधराला ठणकावून सांगते की जे विधिलिखित आहे ते होणारच. तर रम्याने जीवाला खूप मोठा प्रश्न विचारला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर ऐकून जीवा आता खूप मोठ्या धक्क्यात आहे. तर आता या सगळ्या घटना नक्की कशा घडतील, मानिनी वसुंधराचं तोंड बंद कसं करेल आणि जीवाला विचारलेल्या प्रश्नाने काव्याच्या बाबतीत पजेसिव्ह होत जीवा नक्की पुढे कोणता निर्णय घेईल ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या 22 जानेवारीच्या भागात दीपकने हद्द पार केलेली असते. एकतर तो नंदिनीवरती जबरदस्ती तरी करतच असतो, परंतु तो तिला विचारतो की मी एवढं तुझ्यावरती प्रेम करतो, तुमच्या 2-4 भेटीगाठी काय झाल्या, तर तू लगेचच त्या पारची लग्न करायला निघालीस. एवढं काय सोनं लागलं आहे त्याला आणि कशाची तू गॅरंटी देऊ शकतेस की तुमचं लग्न टिकेल म्हणून. आता नंदिनीच्या डोक्यात तिडीक जाते आणि नंदिनी दीपकच्या कानफाटात मारून त्याला सनसनीत उत्तर देते आणि ती तेवढंच करून गप्प बसत नाही, तर त्याला सांगते की हो, सोनं लागलं आहे पार्थला आणि लाख मोलाचा माणूस आहे तो. आणि पार्थने तो लाख मोलाचा माणूस असल्याचं सिद्ध करून दाखवलं आहे. त्या दिवशी सुमनने दरवाजा बंद करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होताच. तिथे सर्वच जण बायका होत्या, त्यात तू एकटा पुरुष होता, परंतु तू तिथे काही हालचाल केलीच नाही. उलट पार्थने आल्यानंतर दरवाजा तोडून सुमनचा जीव वाचवला. जसं दरवाजा तोडून पार्थने तिचा जीव वाचवला, ती गोष्ट तूही करू शकत होतास. तूही दरवाजा तोडू शकत होतास, परंतु तू नाही तसं केलं. त्या लग्नाच्या मंडपामध्ये सर्वच जण माणसं होती. ती माझ्या अंगावरती धावून आली तेव्हा पार्थ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी माझी मदत केली, तू नव्हती केलीस. कधी कधी जवळीक होण्यासाठी एक भेटही पुरेशी असते आणि कधी कधी जवळ असून देखील आपली माणसं आपल्याला आपली वाटत नाहीत. तुझी आणि पार्थची कधी तुलनाच होऊ शकत नाही. त्यामुळे पार्थमध्ये नक्की असं काय आहे हे पुन्हा कधी विचारू नकोस, असं तिथे नंदिनीने दीपकला चांगलंच खडसावलेलं असतं, धारेवर घेतलेलं असतं. आणि राहिला प्रश्न प्रेमाचा, तर तुला म्हणून सांगते की मी नीट अजून पार्थच्या देखील प्रेमात पडले नाहीये. प्रेम नक्की कसं असतं ते मला माहीत नाहीये, परंतु प्रेम हे तुझ्यासारखं असं असतं ते देखील मला माहीत नाहीये, असं तिथे आता दीपकला सडेतोड उत्तर देऊन नंदिनी तेथून निघालेलीच असते. तर दीपक आता निर्लज्जपणाची हद्द पार करतो आणि तो नंदिनीचा चक्क हात पकडतो. नंदिनी त्याच्यावरती खूप भडकते. तुझी हिंमत कशी झाली माझ्या अंगाला हात लावायची, हात सोड आधी. परंतु दीपक हात नंदिनीवरती जबरदस्ती करतो आणि तो म्हणतो की हे बघ नंदिनी, तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही ते सांग आधी. मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो. आता दीपक तिला काही ऐकत नाही म्हटल्यानंतर नंदिनी वॉचमॅन काका आणि त्याचबरोबर आनंद निवासातल्या खूप साऱ्या बायकांना देखील आरडाओरडा करून बोलावून घेते. तर नंदिनी दीपकच्या तोंडावरती त्याला सांगून टाकते की नाही आहे माझं प्रेम तुझ्यावरती. आणि दीपक तिथे अगदी हट्टाला पेटलेला असतो. नंदिनीला सर्वांच्या समोर तो धमकी देतो की हे बघ, तुझं जर माझ्यावरती प्रेम नसेल तर मी तुझं आणि पार्थचं लग्न अजिबात होऊच देणार नाही. तर नंदिनी देखील त्याला सणसणीत उत्तर देते की तुझ्या असल्या धमक्यांना मी भीक घालत नाही आणि वॉचमॅन काकांना ती त्याला बाहेर फेकायला सांगते. तर जाता जाता नंदिनी म्हणते की तुझा आनंद निवासशी असलेला संबंध संपलाय, मी आता तुला कामावरून काढून टाकते. वॉचमॅन काका सर्वच जण दीपकला बाहेर घेऊन जातात. नंदिनी तिथे थोडीशी घाबरलेली असते. खरं तर दीपकच्या या वागण्याचा नंदिनीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर ज्यावेळी पार्थ इकडे ऑफिसमधून घरी आलेला असतो तर घराचे सर्व लाईट्स बंद असतात. तर तिथेच रम्या बसलेली असते. तर पार्थ येत असताना रम्या त्याचा हात पकडते. पार्थ तिच्याकडे पाहतो आणि विचार करतो की रम्या इथे. आणि पार्थ पटकन जाऊन लाईट्स ऑन करतो. तेव्हा रम्याला तो विचारतो की रम्या, अगं तू एकटीच काय करतेस इथे. तर रम्या आता विचित्र वेड्यासारखी वागते
आणि ती पार्थचा हात हातात घेत म्हणते की पार्थ, अरे तुझ्या हातांचं देखील माझ्यावरती आता प्रेम राहिलेलं नाही आहे का? तुझ्या हाताने देखील माझी काळजी वाटत नाही आहे का? बघ ना किती थंड पडले आहेत. हे बघ पार्थ, सुरुवातीला जेव्हा मी तुझे हात हातात घ्यायचे ना तेव्हा ना मला असे ऊब जाणवायचे, परंतु आता काही जाणवतच नाही आहे. रम्या खूप वेड्यासारखी वागत असते. पार्थ तिला समजावतो की रम्या प्लीज हात सोड माझा, परंतु रम्या काही ऐकायलाच तयार नसते. तर मूर्ख रम्या पार्थला वेठीस धरते आणि ती त्याला विचारते की पार्थ, इथून पुढे आपल्यात असं काही नसणारच आहे का? तू सांगून टाक ना पार्थ की आपलं नातं पूर्वीसारखं नसेल का? तू मला सांग ना पार्थ, इथून पुढे मी तुझा हात धरायचा आहे की नाही धरायचा आहे? असं रम्याने विचारताच पार्थ तिच्या हातातून आपला हात काढून घेतो आणि तिला म्हणतो, हे बघ, जर तू मैत्रीच्या नात्याने जर हात पुढे करत असशील तर मी नक्कीच हात धरायला तयार आहे आणि तुझी साथ द्यायला देखील तयार आहे. कारण आपल्या नात्याकडे मी फक्त मैत्रीच्या नजरेने बघितलं आहे, परंतु तू ना आपल्या नात्यामध्ये गल्लत करते आहेस. मैत्रीच्या पलीकडे जाऊन तू प्रेम करतेस आणि तेच चुकतंय तुझं. पार्थ किती वेळा तरी रम्याचे डोळे उघडवण्याचा प्रयत्न करत असतो. जे सत्य आहे ते तिला स्वीकारायला सांगतो, परंतु रम्या काही ऐकून घ्यायला तयार नसते. ती स्वतःचीच मनमानी करते. रम्या आता पार्थने तसं बोलताच खूप मोठ्या शॉकमध्ये असते. तर इकडे नंदिनीने आनंद निवासात घडला सगळा प्रसंग काव्याला सांगितलेला असतो. काव्या आश्चर्याने विचारते की काय, सगळ्यांच्या समोर तू दीपकच्या कानाखाली मारलीत? तेव्हा नंदिनी म्हणते की मग मी काय करायला हवं होतं? अगं, पार्थबद्दल तो किती उद्धटपणे बोलत होता, काहीतरी बरळत होता. हे बघ, त्याच्या भावनांचा मी रिस्पेक्टच करते. त्याने प्रपोज वगैरे केले ते मी सोडलं, परंतु पार्थबद्दल तू ज्या पद्धतीने बोलत होता ना ते मला सहन नाही झालं आणि रागाच्या भरामध्ये मी लगावली त्याला. जर अजून त्याने उद्धटपणे काही बोलला असताना तर अजून 2-4 लगावल्या असत्या, असं नंदिनी रागाच्या भरात बोलते. तर काव्या तिला शांत करते. ती तिला समजावते की हे बघ ताई, तू आधी शांतपणे बस बरं आणि पाणी पी. तर नंदिनी पाणी पिल्यानंतर काव्या मुद्दामच म्हणते की काय आहे ना ताई, तू दीपकसोबत जे केलंस ना ते अगदी बरोबरच केलं. आणि ती तिची मस्करी करत म्हणते की काय आहे ना, आता पार्थ जिजू तुझे अहो होणार आहेत ना, आपल्या अहोंबद्दल असं कोणी काही बोलत असलं तर ऐकून नाही घ्यायचं ना. तेव्हा काव्याला हसूही येतं. तर नंदिनी तिला म्हणते की टिंगल करतेस तू माझी? काव्य तू हसते, एकतर तुला कळतंय का मला किती टेन्शन आलं आहे? तेव्हा काव्या म्हणते की ताई, आता कसलं टेन्शन? खरं तर आज जे काही घडलं आहे ते ज्यावेळी मी पार्थला सांगेन तेव्हा ते कसे रिॲक्ट करतील? असं नंदिनीने म्हणताच काव्या धक्क्याने उठते आणि विचारते की ताई, एक एक मिनिट, फुल स्टॉप. तू हे सगळं जाऊन पार्थ जिजूंना सांगणार आहे? कशाला? काय गरज आहे? तेव्हा नंदिनी म्हणते की मग हे सगळं मी त्यांच्यापासून लपवून ठेवायचं आहे? अगं काव्या, लग्न होतंय आमचं. हे बघ, संसार आमच्या दोघांचा असेल आणि संसारात नवरा बायकोने एकमेकांपासून कोणत्याही गोष्टी लपवायच्या नसतात काव्या. मी त्यांना विश्वासात घेऊन सगळं काही सांगून टाकणार आहे, असं नंदिनी स्पष्टपणे काव्याशी बोलते. तर इकडे रम्या मात्र पार्थला खूप टेन्शन देत असते आणि ती त्याच्या कळतच पडते. त्याला विचारते की प्रेम करणं चुकीचं आहे का पार्थ? तेव्हा पार्थ तिला इतका वैतागलेला असतो, तो चिडून म्हणतो की प्रेम करणं चुकीचं नाही आहे, परंतु प्रेम ही जगातली सर्वात छान फिलिंग आहे, म्हणून आपलं प्रेम एखाद्यावरती लादायचं नसतं रम्या. आता पुन्हा तो चिडून तेथून निघालेला असतो तर रम्या त्याची वाट अडवते. ती त्याचा हात पकडते. रम्या देखील आता हट्टाला पेटलेली असते. पार्थ काही ऐकत नाही म्हटल्यानंतर ती म्हणते की हे सगळं बोलायला आणि ऐकायला छान वाटतं, परंतु ही सत्यता नाही आहे पार्थ. हे बघ, माझ्यासाठी एकतर प्रेम आहे किंवा प्रेम नाही आहे आणि तुझ्या मनात माझ्यासाठी प्रेम नाही आहे. तू बदललायस पार्थ, परंतु मी तीच रम्या आहे, असं म्हणत चक्क रम्या आता पार्थच्या अंगठीलाच यायला लागते आणि पार्थ आता तिच्यावरती खूप रागवतो. तो म्हणतो की फिजिकल होऊ नकोस प्लीज. तो तिला खूप वैतागलेला असतो. आता तिला कोणत्या भाषेत समजवावं तेच त्याला कळत नसतं आणि मूर्ख रम्या ऐकूनही घेत नसते. हे बघ पार्थ, तू तुझ्या मनाची दारं माझ्यासाठी बंद केली असतील, परंतु माझ्या कपाटाची दारं जाऊन उघड पार्थ. माझ्या मनातल्या प्रत्येक कोपऱ्यात, माझ्या रूममध्ये, सगळीकडे मी फक्त तुलाच पाहिलं आहे. माझ्या वहीच्या शेवटच्या पानावरती देखील फक्त तुझं नाव दिसेल. पार्थ आता खूपच अस्वस्थ होतो. तो रम्यापासून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि
रम्या तिथे आता पार्थचा हात धरायला लागते. त्याला ते सगळं करताना अजिबात आवडत नसतं की रम्या फिजिकल होते आहे. आणि रम्या तिथे पार्थला म्हणते की आता तरी हात धर ना पार्थ, मला ती प्रेमाची ऊब जाणवू देत. पार्थ तिला दूर ढकलतो आणि तिला सणसणीत उत्तर देतो की मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की मला तुझ्याबद्दल काही वाटतच नाहीये रम्या. रम्या हट्टीपणा करते आणि ती पार्थला जाब विचारते की माझ्याकडे बघून तुला असं वाटत नाहीये, मग कोणाला बघून असं वाटतं? त्या नंदिनीकडे पाहून? तेव्हा नंदिनीचं नाव घेता क्षणी पार्थ रम्याला समजावतो की हे बघ रम्या, आता तू जसं पॅशनेटली प्रेम माझ्यावरती करतेस ना, तसं प्रेम आमच्यात नाहीये, परंतु तसं प्रेम पुढे जाऊन आमच्यात होऊ शकतं. तर रम्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. इकडे काव्या नंदिनीची समजूत घालते. हे बघ ताई, तू हे सगळं त्यांना जरी सांगायचं ठरवलं असशील तरी पार्थला किती टेन्शन येऊ शकतं. सतत या गोष्टीचा ते विचार करू शकतात आणि त्यातून जर त्यांना तुझ्यावरती संशय आला तर? तेव्हा नंदिनी म्हणते की अजिबात नाही, कारण नंदिनीचा पार्थवरती तेवढा विश्वास असतो. हे बघ काव्या, जशी मला त्यांच्याबद्दल पूर्ण खात्री आहे तशीच त्यांना माझ्याबद्दलही पूर्ण खात्री आहे. आमचा एकमेकांवरती तितका विश्वास आहे, म्हणून मला त्यांना सगळं सांगायचं आहे. त्यांच्यापासून काहीच लपवून ठेवायचं नाही आहे असं नंदिनीने ठरवलेलं असतं. तरी देखील काव्या आपले प्रयत्न सोडत नाही. ती नंदिनीला तसंच समजावत राहते की हे बघ, तो दीपक तुझ्या आयुष्यात राहणार आहे का? तेव्हा नंदिनी म्हणते की नाही, हे बघ, जर दीपक तुझ्या आयुष्यातच नसेल तर त्याच्याबद्दल विचार कशाला करायचा आहे ना? आणि पार्थला देखील त्याच्याबद्दल काय सांगायची गरज आहे? खरं सांगायचं झालं ना ताई, तर तो दीपक तुझ्या आयुष्यात एक्झिस्टच करत नाहीये. हे बघ, तू त्या दीपकला कामावरून काढून टाकला आहे, तुझ्या आयुष्यातून देखील कायमचं काढून टाकलं आहे. मग उगाचच कशाला त्याच्याबद्दल अनवॉन्टेड ती चर्चा, पार्थला ते सगळं सांगत बसायचं? तर काव्याने नंदिनीची समजूतही घातलेली असते. ती म्हणते की आता त्या दीपकचा चॅप्टर तुझ्या आयुष्यातून कायमचा क्लोज झाला आहे. आता तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या अहोंचा नवीन चॅप्टर फुलणार आहे, तू त्याबद्दल चर्चा कर ना. तेव्हा नंदिनी आता खूप लाजते आणि ती काव्याला म्हणते की अहो काय अहो? तेव्हा काव्य मुद्दाम विचारते की का, तू पार्थला अहो म्हणणार नाही आहेस का? मग काय म्हणणार आहेस? तेव्हा नंदिनी म्हणते की आमचं आम्ही बघून घेऊ. काव्या मुद्दाम तिला चिडवते की तू असंच म्हणशील ना, पार्थ हो. तेव्हा काव्याला ती एक फटका मारते आणि म्हणते की काय ग काव्या, काय चाललंय तुझं? तर काव्या नंदिनीला घट्टमिठी मारते आणि दोघेही खूप हसत असतात. शेवटी काव्याने नंदिनीचं डोक्यावरचं टेन्शन दूर केलेलं असतं. इकडे जीवाच्या आकांताने पार्थ रम्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो की हे बघ, ही रियालिटी तू स्वीकार आणि घडलं होतं ते सगळं विसरून जा. हे बघ, मी तुझ्यासाठी मुलगा बघेन ना, अगदी माझ्यासारखा. तेव्हा रम्या त्याच्यावरती ओरडते की तुझ्यासारखा नकोय पार्थ, मला तूच हवा आहेस. रम्या रडायला लागते आणि पार्थला म्हणते की आता काय तुझ्या पुढे डोकं आपटून घेऊन सांगू का तुला? आणि ती पार्थचं कोट पकडते आणि पार्थला म्हणते की तू ना नंदिनीला लग्नासाठी नकार देऊन टाक ना, आपण दोघं लग्न करूयात. पार्थ आता खूप वैतागलेला असतो. एवढं सांगूनही, एवढं समजावून देखील तिथे रम्याच्या डोक्यात काही शिरतच नसतं. अरे, लहानपणापासून मी तुझ्यावरती फक्त प्रेम केलं आहे. लहानपणापासून मी अगदी आपल्या लग्नाची स्वप्न रंगवली आहेत. माझ्या मनात अजूनही आपल्या लग्नाची सप्तपदी चालू आहे. शेवटी पार्थ कसाबसा तरी आपला कोट तिच्या हातून सोडवतो आणि तिथून निघालेलंच असताना रम्या त्याला धमकी देते की तो दिवस मी बघणारच नाहीये पार्थ. पार्थ घाबरतो आणि परत येऊन तिला विचारतो की म्हणजे पुन्हा तुझ्या डोक्यात काहीतरी वेडवाकडे करण्याचे विचार चालू आहेत का? तो पुन्हा रम्याला समजावणार इतक्यात त्याला फोन येतो. तर नेमका नंदिनीचा फोन आलेला असतो. जेव्हा पार्थ तो फोन घेतो तेव्हा रम्या खूप रागाने पेटलेली असते आणि ती पार्थकडे देखील तितक्याच रागाच्या नजरेने बघत असते. पार्थ फोन रिसीव करतो तेव्हा नंदिनी पार्थची चौकशी करते की तुम्ही व्यवस्थित पोहोचलात ना घरी? काही ट्रॅफिक वगैरे तरी लागलेलं नाही आहे ना? तेव्हा जरा चाचपडतच पार्थ बोलतो की नाही लागलंय ट्रॅफिक. नंदिनी जरा काळजीने विचारते की काय झालं, ठीक आहात ना तुम्ही? पार्थ म्हणतो की हो, मी ठीक आहे. तर नंदिनी त्याला विचारते की पत्रिकेचं डिझाईन तुम्हाला आवडलं ना? तर पार्थ म्हणतो की हो, खरं तर तुम्हाला सांगायचं राहिलं की तुमच्याकडच्या पत्रिका देखील खूप छान आहेत. डिझाईन मला आवडलंय
आणि पार्थ तसंच नंदिनीशी बोलत त्याच्या रूममध्ये निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पार्थच्या लग्नाच्या पत्रिका तयार झालेल्या असतात. तर सर्वच जण देशमुख कुटुंब एकत्र असतं आणि विक्रम गणपती बाप्पाच्या पुढ्यात ती पत्रिका ठेवून त्याचे आशीर्वाद घेतो. तो म्हणतो की गणपती बाप्पा, हे आमच्या पिढीतलं पहिलं लग्न कार्य आहे. तू आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतोच, परंतु हे कार्य देखील अगदी निर्विघ्नपणे पार पडू देत. असे सर्वच जण कुटुंब एकत्र येऊन हात जोडून प्रार्थना करतात. सर्वच जण तिथे गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतात. नेमकी तिथे वसुंधरा येते. आता वसुंधरा आल्यानंतर मानिनी पटकन एक पत्रिका विक्रमच्या हाती देते. विक्रम वसुंधरासमोर जातो आणि तिला म्हणतो की हे बघ ताई, पार्थ नंदिनीच्या लग्नाची पत्रिका आहे आणि या घरात तू वडीलधारे आहे. तुला तुझा मान हा दिला गेला पाहिजे. ही पत्रिका घे आणि माझ्या पार्थला भरभरून आशीर्वाद दे. तर विक्रम ती पत्रिका पार्थच्या हातात देतो. पार्थ पत्रिका वसुंधराला देतो आणि ज्यावेळी तो तिचे आशीर्वाद घेणार तर वसुंधरा पाठीमागे सरकते. तेव्हा सर्वांनाच तितकाच मोठा धक्का बसलेला असतो. वसुंधरा आहे ते रडगाणं पुन्हा चालूच करते. ती म्हणते, विक्रम, हे सगळं तुम्ही लोक मुद्दाम करतायत. माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होत असताना इथे तू मला म्हणतोयस की मी तुझ्या मुलाला भरभरून आशीर्वाद द्यायचेत. नाही विक्रम, हे लग्न होणार नाही. हे लग्न मी होऊच देणार नाही, असं वसुंधरा सगळ्यांच्या समोर विक्रमला धमकी देते आणि त्यानंतर सर्वांच्या समोर पार्थ नंदिनीच्या पत्रिकाचे ती तुकडे करायला लागते. सर्वांच्या समोर तिने ती पत्रिका फाडलेली असते. तर पार्थच्या काळजाचा ठोका चुकतो. सर्वच जण धक्क्याने वसुंधराकडे पाहतात. सगळेजण तिच्यावरती खूप चिडलेले असतात. आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट धीराने घेत असलेल्या मानिनीची सहनशक्तीचा अंत होतोच आणि मानिनी अगदी रौद्रावतार धारण करत वसुंधराच्या पुढे येऊन थांबते आणि तिला तिच्याच भाषेत उत्तर देते की ही जर पत्रिका रम्याच्या लग्नाची असती तर फाडली असतीच का? तुम्ही कितीही पत्रिका फाडा. जर तुम्हाला वाटत असेल की पत्रिका फाडल्याने लग्न मोडेल तर ह्या घ्या, या सगळ्या पत्रिका घ्या. त्यातून गाडीत बाहेर अजून 2000 पत्रिका आहेत, त्या देखील फाडा. परंतु तुम्ही पत्रिका फाडला तरी देखील काही फरक पडणार नाही, कारण हे लग्न होणारच आहे, असं तिथे मानिनीने ठणकावून वसुंधराला ठणकावून सांगितलेलं असतं. विक्रम तिथे मानिनीला समजावतो की जर ऐकून तरी घे, परंतु मानिनी आता खूप चिडते. ती म्हणते की अहो, पहिल्या दिवसापासून बघते आहे मी, परंतु ताईंना ना त्यांचा इगो आणि त्यांच्या मुलीचं सुख जास्त महत्त्वाचं वाटतं. वसुताई, या घरात तुम्ही मोठ्या वडीलधारे आहात. तुमच्या या घरात मान आहे म्हणून सुरुवातीला पार्थने लग्नपत्रिका तुम्हाला दिली. परंतु तुमचं नक्की म्हणणं आहे तरी काय की तुमच्या इच्छेसाठी आम्ही घरातल्या सर्वांनी आमच्या आनंदावरती पाणी फेरायचं आहे का? असं चिडलेली मानिनी तिला चाप विचारते. म्हणजे फक्त तुमची आणि तुमच्या मुलीची रम्याची इच्छा जास्त महत्त्वाची आहे का? म्हणजे तुमच्या इच्छेखातर आम्ही आमचं मन मारायचं आणि तोंडाला कुलूप लावून गप्प बसायचं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं या घरात अजिबात होणार नाही, असं ती खडसावते तिला. मानिनीचा राग अनावर झालेला असतो. विक्रम तिला शांत राहायला सांगतो. मानिनी त्यालाच म्हणते की आजपर्यंत मी शांतच राहिले. हे सगळं विसरून जावं म्हणून मी त्यांच्या हातापाया देखील पडले. त्यांना कितीतरी विनवण्या केल्या, परंतु यांना यांचंच म्हणणं खरं करायचं आहे. ताई, हे बघा, रम्याचं पार्थवरती किती प्रेम आहे. हे सगळं जसं तुम्हाला आम्ही समजून घ्यावं वाटतंय, तसंच पार्थचं रम्यावरती प्रेम नाही आहे हे तुम्ही का समजून घेत नाही आहेत, असं ती खडा सवाल करते. वसुंधरा तोंडाला कुलूप लावून शांतपणेच उभी असते. आता हे प्रकरण खूप जास्त वाढत चाललेलं असतं. वसुंधराचा रागाचा पारा चढतो आणि ती मानिनी असं जोरात ओरडते. तेव्हा मानिनी देखील तिला सडेतोड उत्तर देते की पार्थ आणि नंदिनीचं लग्न व्हावं हे विधिलिखित आहे. हे लग्न आम्ही देखील मोडू शकत नाही आणि तुम्ही तर मोडण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु नियतीच्या मनात तर वेगळंच काहीतरी असतं, कारण जोड्या बदलल्या जाणार असतात. तेही वसुंधराच्या एका चुकीने सगळं घडणार असतं. तर मानिनीचा राग खूप जास्त अनावर झालेला असतो. तेव्हा मिथुन मध्यस्थी करतो आणि तो मानिनीला समजावतो की वहिनी प्लीज, पहिला डाव भूताचा असं म्हणून सगळं सोडून द्या ना, टाका ना माफ करून. तेव्हा मानिनी चिडते आणि म्हणते की अहो, माफ तर करून टाकलंच,
आम्ही प्रकरण सोडून द्यायला तयार आहोत, परंतु समोरच्यालाच तर ते धरून ठेवायचं असेल तर? हे बघा ताई, फक्त तुम्हालाच असं वाटतं का की मुलीचं लग्न म्हणजे जीवाला घोर? तर तसं नाही आहे. मुलाच्या आईला देखील मुलाच्या लग्नाचं तितकंच टेन्शन असतं, हुरहुर वाटते, अभिमान वाटतो. परंतु आमच्या भावना तुम्हाला समजून घ्यायच्याच नाही आहेत. तुम्हाला फक्त तुमचं म्हणणं खरं करायचं आहे. ताई हे बघा, जसं तुम्हाला वाटतं ना की या घरात तुमच्या भावनांचा आदर ठेवला जावा, अगदी तसंच तुम्ही देखील आमच्या भावनांचा आदर ठेवा, असं ती ठणकावून वसुंधराला सांगते. खरं तर वसुंधराला मानिनीने चांगलं झापलेलं असतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. आजचा भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. मानिनी वसुंधराला परत परत ठणकावून सांगते की इथून पुढे पार्थ नंदिनीच्या लग्नाच्या विरोधात मी तुमच्या तोंडून एक अक्षरही खपवून घेणार नाही, असं तिथे मानिनीने वसुंधराला चांगलंच झापलेलं असतं. तर रम्या जीवाला आपल्या रूममध्ये घेऊन येते आणि कपाट उघडून सगळं ते पार्थच्या लहानपणापासूनच्या जपून ठेवलेल्या गोष्टी दाखवते. आणि रम्या रडतच जीवाला प्रश्न विचारते, तुझ्या प्रेमाला जर दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीसोबत सप्तपदी घेताना तू पाहू शकशील का? तेव्हा जीवाला मोठा धक्काच बसतो. तर इकडे नंदिनी आणि तिच्या दोन्ही बहिणी खूप इमोशनल झालेल्या असतात. नंदिनी तिच्या दोन्ही बहिणींना सांगते की माझी प्रत्येक आठवण तुम्हा दोघींना तर जपून ठेव.